यो बाया काय झालं? लनजट मोठी बाई त्याच्यात. काय करते का? काय नाही, हे पांढरे केस झाले काही काही ते शॅम्पू मुळे ते उपटीत होते. लय दाट केस झाले आहे ना आत्या. हा चांगले दाट केस झाले ग तुझी वाली. आणि हे काय ग? यो बाया काय झालं? लनजट मोठी बाई त्याच्यात. झट हा फसवलं मापराला. त्याच्यात फसवायचं काय? आहो, आत्या हा तिकडे जाळ कर तुझा. तिकडे जाळ कर. येऊ नको इकडे. येऊ नको मला. मी तेच म्हणते मग परला पोर का होईन 3 वर्षापासून. अहो ते लय दिवसापासून आहे. असं काय करता तुम्ही? पहिल्यापासून आहे. येऊच नका इकडे. मला शिवूच नको तू. असं काय करू राहिल्या? असंच आहे बरोबर आहे. अहो ते मी म्हणते तुला पोर का होईन 3 वर्षापासून. पोराचा आणि जातीचा काय संबंध? बरोबर आहे ना. ते चांगलं नाही राहत आपसकून राहतो त्याचा. हा सकून राहतो. हा ओ काय पण काय बोलताय ते पहिल्यापासून आहे. घाणेरडी फसवलं मा पोराला. अहो ते चांगलं असतं म्हणे. खायच चांगलं राहतं वदाळा. काय झालं? फसवलं आपल्या पोराला हिच्या बापानी. कस काय? अहो अहो. मामा तिकडे बाई. हा तिकडे बस तिकडं. अजिबात तिकडे यायचं नाही. एवढं दाती काय येऊन राहिली तिच्या? सपाटा करतो तिकडं. अहो मामा माझ्या केसामध्ये ना ते असं जटासारखं आहे. हा. ते मळलेले केस नसता का हा, तसं. मग त्याच्यात काय यांना नाही आवडलं मी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन कापून येईन. काय कापायचं नाही. तू नकोच आम्हाला आता. नाही पण तो नको? हा इतक्याशा गोष्टीवरून नको. हा. जटाचं काय झालं? चांगलं नाही राहते आपसकून राहतो त्याचा. काही बी होऊन जात. आपल्या पोराली घरात घेऊ. घरात सुद्धा यायचं नाही तो. घरात यायचं नाही. अहो, हा. तुम्ही तर तू बोल मागायला पावला ना तो बापाला फोन करून बोलून घे आणि त्याच्या याच्यावर बसून जाय. इकडे यायचं नाही. घरात अजिबात पाऊल नसलं पाय तुझा. पण माझा मोबाईल घरात आहे. मोबाईल बी देते मी. पिच काढून देतो मोबाईल. अजिबात घरात यायचं नाही तो. आता हे काय ए, डोक्याला ताण? अरे तू अशी काय करू राहिली? हा? काय झालं पण नेमकं? अहो जड झालं तिच्या डोक्यात. ती पोराला पुढे घालीन माझ्या. जट झाली त्याच्यामुळं म्हणजे काय झालं नेमकं? ते आपसकून राहत ते चांगले राहती जड. पण जट म्हणजे काय झालं अहो नेमकं? तुम्हाला काय गोदाडा कळतो? उभे नाही लावण्यात जा तुमचं. त्याला कमाल झाली पण सांगतही नाही काही नाही. अहो मामा काहीच नाही. मळलेले केस आहे बाकी काही नाही. हा का? हा मग मळलेले केस झाले मग त्याला काय झालं? तिला तुला जट होती हे तुझ्या आईला माहिती होतं म्हणून तू माग. मोबाईल घ्यायचा आज मी देते माझ्या हाताने देते. माग हो माग हो मागला तर चपली ना आणि बाई. जोडी यायला काय? हो माग होय. अरे पागल झाली का? येडी झाली का? काय पागल झालं? नाही पागल नाही. ऐका हा. ते ह्याशी जटा जुटाची बाई आहे ना ह्याशी चांगली राहत नाही. ती अहो, आपसकून आत्या आता राहतं. एवढे दिवस तुम्हाला गोड लागत होते मी आणि आता लगेच कायचे काय म्हणून राहिल्या. माहितीच नव्हतं. झाकून ठेवलं तो कुत्रे. झाकून नाही ठेवलं. मला काय माहिती त्याचा एवढा मोठा काही प्रॉब्लेम असतो म्हणून. हा मग चांगलं नाही राहत. आमच्या गळ्यात घालून दिलं तुला. माझा मोबाईल तर घेऊ द्या मला. बार होय. अहो मोबाईल बाहेर माझ्या घरात येऊ नको. मी आणून देते. मग काय रस्त्यावर थांबणार आहे काय? मी लग्न करून आले आत्या. आणून देते. लग्न करून आली तू आणि लोक तसे घर घुसात. तू बरे लग्न करून आली. हातात तर द्या का मी हा, तुम्ही. हातात नाही. हात नाही लावायचं मला. मोबाईलला हात लावल्याने काय झालं? नाही नाही मला आता टच नाही करायचं अजिबात. मला जटीन उद्या मग काय करायचं? हॅलो दादा कुठे आहे तुम्ही? कुठे आहे तुम्ही? अहो दादा इथं बाई माझी सासू इतकं बोल राहिल्या का बस कधी त्या म्हणते तो डोक्यामध्ये काय जट आहे मला काही समजाना बी नऊन जाना बी. ते मला घरात सुद्धा येऊन द्यायना काहीच नाही. आम्हाला हात नको लावून असं नको तसं नको ना. ऑफिस येतून आम्हाला नाही पाहिजे ना असं काय काय बोल राहिले. आणि निघून जा इडून आणि बाहेर अंगणात बस. मलाच नाही माहिती दादा ते केसाचं नाही का हो माझ्या डोक्यामध्ये आहे. तुम्हाला नसेल माहिती माझ्या आईला माहिती होतं. हा ते ना अशी जट राहते ती उगेल ती आहे आपोआप. आता ती तेव्हा आई सांगायची का म्हणे कापू बिपू नको म्हणे. तिने केस विचारत होते. हा मग केस विचारत होत्या. हा मग केस विचारता त्यांनी बघितलं आणि कांगवा बिंगवा फेकला आणि मला झटके सुटके मारून लागलेत.
हा एवढी काय झाली मला? हा तुम्ही लवकर या बाई, मला घरात सुद्धा जाऊन द्या ना बाई. हा का? हा माझ घर असून आहे ना मला असं हे करून राहिल्यात, केस धरून राहिल्या बार. अगं मग तिचे चिट्ट्या धरायच्या खाली आपल्याच्या ना. अहो त्याच माझ्या जिटे धरून आपडते, ते मला म्हणते का तू हात सुद्धा नको लावू. हा का? मग आता काय करायचं बाई बरं, दादा. बरं, कवळी पाहू बरं. काय होत आत्या अ बाई तिकडं ढकललं देईनी, ढकलला? तुम्ही या ना. बरं, मी येतो. ए ग फेकुळी, आत्या काही बोलू नका तुम्ही मला. आता येतो लोक चांगलं होतं मग आजचं खाल्लं पेरलं ना आता म्हणून राहिल्या. पाहिलं नसतं ना तर अरे काय तो केलं काय- असं होतं मुलखाला अरे आग काय लावून तो दिली काय- असं इतक्या दिवसात. अरे तो काय डोकं बिकं फिरलं का काय? मी तेच कशाला म्हण- ते पोरीला दांड मी काय तेच म्हणला मा भाया का गेला, माझा देर का गेला, माझी सासू का गेली, माझा सासरा का गेला, सगळे गेले एका मागे एक म्हणूनच. हा माझे हा. मुलं थोडे गेले, त्यांचे वय झाले होते म्हणून गेले ते. केव्हा झालं खेळवणी, तू आल्यापासूनच गेले एका मागे एक नंबर लागले त्यांची. माझं काही पण नाव नको घेऊ, असं काही पण नको बोलू मला. मग मी म्हटलं असं का होऊ राहिलं, हा दोष होता ना काय. मला थोडी माहित होतं हा दोष राहतो का येऊ काय दे राहतो. त्या चपट्या तोंडाचीला, पाहते काय तिच्याकडे. झालं? दादा आई नाही आली का? नाही ना, आईला टाइम नव्हता ना. मला मग तुम्ही जा म्हणा, पाहून या म्हणा काय झालं पुरीचं. ते माझ्या डोक्यामध्ये इथं जट आहे, हे मला हात सुद्धा लावून द्यायना, घरात सुद्धा जाऊन द्यायना, घरात राहायचं नाही म्हणे आता. आणि मा पोराचा नाच झाला, मा पोरा सत्यानाश झाला, आणि का म्हणून लेकरू बाळवाय ना ते आत्ता कळालं. म्हणजे का येईल बाई, ते जट आजू बरी आहे का त्या? फसावलं तू. बरं, हा काय त्याच्यापासून काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम त्याच्यापासून? काय म्हणजे हा? म्हणे मग अख्खं खानदान गेलं म्हणे त्या जटापाई. 5-6 माणसं गेले माझे टपा. मग आमच्या घरातले काहून नाही गेले? मग तिला घालवले का? मग मग तिला काय येतं का? येता नाही हा? ते आपसाकून राहत त्या काय आपसाकून राहतं? जट त्याच्या डोक्यात. आमच्या कामाला नाही गेले? आमच्या घरात आणून बरं, घातली, आमच्या काय नाही गेले? घरात आणून घातली घाण. कुशल माझ्या पुरीला माझ्या बाजूला आण, आणि जवळ एवढं कोण? मामा बरोबर तुम्ही आहे. तरी सांगा ना समजून. आणि मी काय सांगू तू सुद्धा पलंगावर इकडे येऊ नको. तो एक गणपती बाप्पा आहे, काय तो काय? नाही आम्हाला नाही गणपती बाप्पा आहे. बायकावर त्याचं काय मी चालत काय नाही. म्हणतो, मला या जटा बिटा विषयी हे अंधश्रद्धा विषयी मला त्याच्यात हे नाही. इंटरेस्ट नाही द्यायला. हा मग हे तुमची बायको काय काय करते बा? अहो ते काही काढे ती, मी काय करू त्याला? तिला सांगितलं मी समजून. काय रे बरं, पोरस्वार व्हायला म्हणजे काय? पोरस्वार व्हायला जग जात राहते का? असं तिचं म्हणणं आहे. काय बोलवती बाई तू? तिच्या हातात राहत का नाही, आमचं घर घालून दिलं. हा, घर घालवलं. आता एवढे 4-5 माणसं आता गेले ना, आता सकाळी त्याच्या मागे आहे चांगलं ना मा- माझा नंबर लावली. सकाळी सकाळी चांगलं मग आजचं मस्त डुबुकवाड्याची भाजी खाल्ली, 2-3 भाकरी चुरल्या खाल्लं असेल खाल्ल्या. ना? हा तवाने काय झालं का? तवाने काय झालं तुला? तवाने काय झालं तुला? माहिती नव्हतं मला म्हणून राहून दिलं तिला. आणि मी हे माहिती झालं कशावरून माहिती का, मी हे डोकं घाला गेलं तिथं ताव नजर पडलंय, तो तर झाकून मारलं असतं आम्हाला. हा का? एवढे याला बी सारं घरदार बसवलं असतं. हा. हा तेच म्हटलं. 7 वर्षात किती बाबा चालू तुमचं घर? अगं 10-12 माणसं गेले मायवाले. डायरेक्ट? हा अरे, मग घरच मोकळं झालं आता, है ना? घर मोकळं झालं, आम्ही 2-3-4 राहिलो. बस झाले, काय करायचे एवढे? हा मग हा, तिकडे कुठे गेले? इकडे दादा काय बरं, करायचं? ये बा, काय करायचं आपल्या याचं? काय म्हणतो आपण, ये बसा बरं तुम्ही, या इकडे बसा. तुम्हीच मला आता सांगा मग काय करायचं. घरात सुद्धा जाऊन नाही, द्यायला. नाही घ्यायचा. हे बघा, मी आलोय. जर माही पोर आपशकून असेल तर मी घेऊन जातो, आणि शकून असेल तर तुमच्या जवळच राहील. बरं, नेमकं ठरवायचं काय तुम्हाला आता? पोर ठेवायची का काढून द्यायची? नाही नाही, पोट ठेवायची ना. ए ठेवायची कशाला उपर दौडा तो आपल्या घरी, कळतं का तुम्हाला काही धतुऱ्या? अरे आपल्याला त्या बाईकडे घेऊन जायचंय पाहायला. कोणला? पाहिलं नाही तुम्ही त्या खेटून बसू नका, इकडं वाईक वाईक मला काय झालं? वाईकडं होते? नाही बसायचं की. पाहुणा आहे तो. पाहुणे ते मेवणे जात तिकडे तेल अरे, उडी ये तेल लावीत गेला, ते काही नाही आपल्याला काही येत नाही. शिवाय करू आता, ऐका. तुमचं म्हणणं असं आहे ना, मग असं करा, एक माझ्या गावात आहे ना देवदासी आहे, हं. त्यांच्याकडे जाऊ पाहू. जर त्याने जर सांगितलं काही, जर काही शकून सांगितला तर तुमच्याकडे ठेवा, आप शकून सांगितला तर मा करायला नाही पोर. पण दादा यायचं बाई कायला परीक्षा घेत बसायची? नाही झालं, आता यायचं म्हणणं आहे ना. त्या तुम्ही माझं ऐका, ती पोर आहे ना सोनीची झाली तर आम्हाला नको.
ती तुमची तुम्हीच सांभाळून घ्या. इकडं तिला आणूच नका, मला लय डोकं फिरलं. तो का भाजीपाला का भाजीपाला हा, नाही. तुमचा तुमचा दुसरा नवरा करून दे तिला. अरे पण असं कसं होईल? ते काय म्हणते ते तर ऐकून घे ना. नाही ते आपल्या तुम्हाला नाही कळत ते. आमच्या राहत आहे ना, नको देवदासी, जापलं. ऐका हा. देवदास आहे हा. तर तिला नेऊन पाहू आपण. काय सांगा तुमच्या सामने बरोबर नाही. बरोबर आहे. तुम्ही ऐका तुम्ही जाऊन पहा. पाहू ते म्हणते तर जाऊन असं काय पाहू. करता तुम्ही तुझी उभा- शंका उभा निघाल. राहा, दोघं पळा त्या. कोणा डोक्यात जातं तुम्हाला याचं हा हं? बरं जट असल्या पोरं होती नाही तिला घरात दोस्त लागला. खरंच नाही वाच. 7-8 मेले खरंच मेले आमचे माणसं, एका मागे एक केले. मी म्हटलं असं काय जाऊ राहिलं आमच्या घरात, काय पण तिला म्हणून चला पाहू. हे आल्यापासूनच हिचे हळदीच्या दिवशी तिसऱ्या दिवशीच माई म्हातारी सासू मेली. दुसऱ्या मुळाला तिसरं सासरा गेले. त्याच्या गुन्ह्याने मेले असेल ते चौथ्या मुळाला आज सासू गेली. त्याला काही रोग झाला असेल. काचा रगड काच काय ही पनवती पनवते माझ्या घरात पाहिलं आली पाहिलं का आली. दादा कसं पण होती म्हणले. आपण काय करू तिने पाऊस चला देवदाची का हं. माझ्या गावात आहे. चला 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 मला माहिती लगेच चला. आपण नाही जायचं हो, तसं तुम्ही ते या, नाही. नाही, तुम्ही चला. तुम्ही घेऊन तुम्ही जा. चला ना, तुम्हाला शेक आहे ना माझ्यावर आत्या. आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊ तुमचा. नाही, तुम्ही तुम्ही चला. आम्हाला हे नका करू, शिव सुद्धा नका. अहो तुम्ही चला, बरं, तुम्हाला अंतर डाऊट ठेवू आहे ना आपण, माझ्यावर. ऐका. तुमच्या मावाला बोलण्याचं चाललं आहे ना असं 5 फुट अंतर ठेवू. तुम्ही मागे चला आम्ही पुढे चालतो. तुम्हाला डाऊट आहे ना माझ्यावर, मग हा. चला ना. तिला ऐकायचं चला. तू ये ना आता ये पुरला तिकडे देवाला सोड का दुसरा नवरा करून दे, मा घराला आणू नको. देवाला गावर सोडली सोड पुढे सोडली बाप पुन्हा. कुठे सोड, देवाला सोडलंय तर कुठे सोड. म्हणजे नवरा करेल तिला कसं काय देवाला सोडू. नवरा करून दे एक पुढे बी. ते बाईला काय हा. करायचं फक्त मला काय फक्त सांगायचं. आमच्या घरी आणू नको. नाही चल आपण तुमच्या जाऊया. मनात डाऊट आहे ना, तर मग तिथे क्लिअर करा ना पहिले, मग तुम्ही मला दोष लावा ना. तुम्ही तुमच्या मनाने कसं काय दोष लावू शकता? क्लिअर नाही बाई, माझे माणसं गेले टपा टपा. बरं ये बाई लग्नाला किती वर्ष झाले. 7 वर्ष बरं. हम्म. बरं मग तेवढ्या 7 वर्ष तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही वाटला म्हणून हा प्रॉब्लेम वाटला का. हा ती जड दिसली न मला, ती जटच लय मा डोक्यात बसली बाबा. हा का हा म्हणूनच म्हणते मग तुम्ही चला मा सगळ्या काय प्रॉब्लेम आहे तो आपण विचारू आपण देवदासीला. हम्म. हा मग तुम्ही ऐका तुमच्या कानाने डोळ्याने पहा. हम्म. जर आपशकून असेल तर पोर माय मी ठेवून घे. शकून असेल तर पोर तुमच्या कशी आहे. हा चला मग, चालेल. चला चला पण अंतरावर चाला, आपले काय अंतरावर चाला, काय काय अंतरावर चाला. आम्ही पुढे चालू तुम्ही चालता पुढं. नाही तुम्ही वा पुढे, चाल काय पुढं पुढे चल. आई माग. हा तुम्ही मागे. मला चप्पल घालून थांबा, द्या. 4 हात लांब राहा. लय अवघड घर आहे. मग घे. अरे चालल्या प्री. अहो दादा चप्पल घालून आले ना. खायला तर खाऊ चल. जटानं काय झालं तुला एवढं. तू मला नाही कळत काय. बाहेर चल, तुम्ही बाहेर राहा. गप. चाल. तुमचा नंबर आहे आता. हा. हं? हा तू राह घर राखायला. सगळे माणसं गेले. तू घर राखायला राह. मला असं पदर घे प्रिय आहे. पदर घे. घे डोक्या पदर. हाय वाटतं घरी हाय हाय. या हा चपलं इकडे काढा. हे थांबा, अंतरावर राहा. अंतर आहे बाई किती मोठं. जाऊ दे बस तू. ते कोण बस तू. बस ते कोण वय. काय पडते ना. हा पाय पडा दे. हाय 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 बस बस. माझ्याजवळ काल येऊ राहिला आता. जवळ खाली इंदक मारला, अंतरावर येईल. अंतर ठेवा त्या बाजापासून. अहो इथं बसा ना तुम्ही, इथं अंतरच राहील ना, मी इकडे सारखं ते हा. उठा. इथं बसा ना. अंतरावर म्हणजे या बाय तुला कराय शिवायचं नाही काय बाय नाही नाही आता त्या विषय लय अवघड अडचण आहे. आली का नाही नाही असं दाशी विषय अवघड आहे थोडासा थांबा. मग ही बाई का म्हणून अशी करून राहिली अंतरावर राय अंतरावर राय. अहो तिची काय हाजरी बिजरी आहे का काहीच नाही त्यांचं. तिला चालत नाही का मग या असं इटाळाचं. अहो मला इटाळच नाही, इटाळा इटाळ्याचं कसं गुबू खाती. हा ना बाई. आता मला माहिती ना तुम्ही गावात सगळ्यात मान आहे. आम्ही तुम्हाला असं टच करू का? नाही नाही. तुमच्या तोंडाला कुलूप लावा. जे काय महत्वाचं आहे ते विचार. बरं दाशी हं, ही मुलगी आहे माझी. हा हे सासरे हं, त्याच्या लग्नाला 7 वर्ष झाले. बर तर तिला काही पोरस्वार नाही. हा तर ती सकाळी काय डोकं इचरी झाडतं. हं, सासूना काय पाहिलं तिच्या डोक्यामध्ये. हं. ती डोळे म्हणत केस काढायचे होते, जट आहे म्हणा. त्याला म्हणलं काढा. जट म्हटल्यावर तर ती डायरेक्ट पुरीपासून बाजूला झाली. महाघरात वाटोळ केलं, महापौराची नुकसान झाली. महाघरात मग 7-8 मेले. काय आता बरं? झालं. हा?
जटामुळं. जटामुळं हो. बर आणि असे आता त्या बाईचं म्हणणं आहे. घरात आणि तुम्ही पोरसवाने यायला तर घेऊन जाय. आणि घरात पाय टाकू नको. मा मोबाईल सुद्धा असं बाहेर फेकून दिला, मग घेतलाय मी या बाबाला बाईने. फोन लावून. हा तर मग काय आहे ते पहा चेक करून आणि सांगा त्याला त्यांचं म्हणणं समजा. आहे का तू आपिशी ये, जशी आली तर त्या हळदीच्या दिवशी माझी सासू मेली आणि परत मुळाला पहिल्या का दुसऱ्या परत मुळाला सासरा मिळाला मावाला, म्हणजे माझा आजी सासरा, असं त्याचं म्हणणं आहे. आणि हे बघा जर महापोरी जर आपशकून असं तर पोर मी माझ्या घरी नेणार, शकून असं तर पोर त्यांच्या घरीच नांदल. अच्छा म्हणजे हे तुम्ही आता मावर सोडले. हो आणि त्या म्हणून राहिले म्हणे असे आपिशी पावलं आणि आमच्या दारात आली आणि तुझ्या आई बापाने फसवलं आम्हाला, हा हा असं तसं. एवढे दिवस काही नाही झालं. सकाळी चांगल्या 3 भाकरी फिरल्या, खाऊन घेतल्या आणि आताच त्याला हे व्हायलं. काय डोबो कोड्या करले पोर म्हणा गुबो गुबो 3 बाजरीच्या भाकरी चुरून खाल्ल्या तेव्हा नाही तिला काय झालं. जट पाहिल्यावर. हा जट पाहिलं वा. बर बर पाहू मारा तो डोकं पाहू दे. ते लय दिवसापासून यावं. हा हे काय हाय हाय हे काय चांगलीच लाल आहे ग. हं? पहिल्यापासून यावं ते. हा चांगलीच लांब ते आहे. मम्मीला दाखवलं होतं पण मम्मी म्हणे कापायचं नाही म्हणे देवाचं रात. अगं मग आता तुला लग्नाला किती वर्ष झाली 7 वर्ष. आणि मा समोर तो जन्म व्हायला असेल माझी जिंदगी गावामध्ये आणि मग चालली मग एक शब्द भर मला तवाच दाखवायची ना लग्नाच्या अगोदर. लक्षात नाही आलं कोणाच्या आता तिने काय सांगितलं नाही हं. कोणाला मला काय माहिती आहे दादी माणसाला. आईला माहित होतं पण आई मग तिच्या आईला तिथं अशी रा हा कामात बिझी राहते ती जास्त. रानातलं किती काम राहत तिला. ते हे जटाचं आहे ना बाई, ही जट जरी देवाची असली देवीची राहते येल्लूबाईची, पण मग तिला काय अडचण नाही राहत तशी. का बा पोरण होणं का बा तुमच्या घरामध्ये एका मागे एक मडी उठणं, ज्याचं भरलं ते जाचं, जो जन्माला आला तो जाणार आहे. तर त्याचा आणि जाटाचा काही संबंध नाही. भरलं आणि नाही राहिला- भरायच्या आधीच गेले आमचे. हा ना. कायचं भरलं आलं. मग आता तुम्ही जे गेले त्यांचं सांगू राहिले, मग तुमचे नंबर लागायला लागत होते. बरं मग तुम्ही असं म्हणत्या माझं ऐकून घ्या. बर बोला. हा बा आमचे माणसं पाहायला गेले या पुरीला तिकडं, हा बरं का. बर तिकडं पाहायला गेले तर माझं म्हणजे आम्ही दोघं भाऊ आणि दोघी जाऊ आम्ही एकत्र राहत होतो, बरं का. माझे मोठे भाई वारले, बरं का. कुंकाला गेले, माझी लहानी जाऊ वारली, मोठी जाऊ वारली. तिला कॅन्सर होता बरं का. ऐका मला विचार तुम्ही. हा बोला बोला. आणि एका मागे एक तशी पणुती, जसं पायापासून पणुती लागली. आमच्या घरात जेवढे माणसं होते तेवढे बाहेर काढून दिले या आणि पोरीला. एवढ्या 7 वर्षात कोण मेलं मग? मग ऐक, थांबा ऐक. आता. आणि मग आहे ना लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर आज सासू होती, आज सासू वारली, आज सासरा वारले. मग असे एक माणूस असे 6 माणसं 7 माणसं माय एका मागे एक गेले घराच्या बाहेर निघून. बर त्यांना माहित होतं का या पोरीला जट आहे म्हणून? माहिती नव्हतं पण ती राहते आपसकून राहते ना, तर कळालं नाही ना आम्हाला. नाही पण मग आता जे गेले, जे पुढे जाऊन गाचाकले ना, असं नाही मग म्हणजे एखादा पणवती माणूस जर आता तुम्ही पाहुणे पाहायला गेले, पाहुणे पाहायला गेले ते मध्येच ऍक्सिडेंट झाला. मग तुमचीच पोरगी पाहिली येताना का झाला ऍक्सिडेंट आपसकून आता राहते. इकडे असं काही नाही. ह्या सगळ्या भावनांचा खेळ आहे, हा सगळा श्रद्धा अंधश्रद्धा याचा खेळ आहे. मला काय म्हणायचंय, आता ज्यांना माहित नव्हतं ते पुढे गेले निघून, आणि आता तुम्हाला तर माहिती झाले तर या आज पोरीला सकाळी जट माहित झालं. आज माहिती झालं ना. हा. मग तुम्ही इकडे येऊच तर का तुमचं काही झालं नाही? माहिती झालंय ना तुम्हाला. आम्ही तुम्हाला तेवढं कळालं गाडीनं नाही आलो, हिचा पायी आलो आम्ही, हं? पायी आलो. पण त्याचा काय भरोसा आहे? माणसाला कुक करायचं असलं एक ठस काही लई होतो. ठेस लागला तर येतं. असं काही नाही राहत. ती चांगली लक्ष्मी आहे. आणि जट बी असं काही जट काय कोणाला काय घालवायला येत नाही. मी काय म्हणते, तिच्या डोक्यात जट आहे, तुमच्यावाली अख्ख्या घराला उतरण लागली, मग ती का गेली नाही? तिच्या आईबापाच्या घरून तुमच्या का आली, तिच्या आईबाप काय गेले नाही? तर नंबर नसतं ना अजून, पण माय माणसाचे नंबर लावले तिनं मग घर मी संपायचं. मग मला तुम्हाला तेच सांगायचंय, मग? वरच्याने एवढा जो जीव जन्माला आला तो जाणार एक दिवस, हे निश्चित आहे. हम्म. आणि तुम्हाला सांगू का,
एखादं जसं काही आपलं वस्त्र हे फाटलं आपण हे फेकून देतो, हम्म, परत नवीन वस्त्र परिधान करतो, हम्म. आत्म्याला आनंद वाटतो. त्याचं हे शरीर जीर्ण झाल्यावर आहे ना, त्या आत्म्याला असं वाटतं सोडून जावा, परत दुसरं शरीर पात करावा. तसंच हे राहतं. आता त्यांच्या बिचाऱ्यांचं भरलं, ते निघून गेले, ते त्यांच्यावाल्या पुढच्या मार्गांना मोकळे झाले. जट हा एकमेव त्यांना काही मूळ आलेला प्रकार नाही. जट त्यांना मूळ आलीच नाही. त्यांच्यावालं प्रत्येकाचं जाणं येणं हे निश्चित करेल भगवंतांनी. ते जटावर अवलंबून नाही. अहो. ते जट शकुनी नाही ना अपशकुनी नाही. काय झालं तो सांग का या बाईचे सासू सासरे आहे ना कोरोनात गेले. हा बरोबर. कोरोनात हम्म. आणि ते जाव मध्ये ना तिला कॅन्सर होता. आता या सांगा. काळाला कोरोना त्याच्या हा? पाठोपाठ गेले सगळे, मग आता आमची काय चुकी त्याच्या. बरं बरं. तुम्ही वती- तपासलं होतं का कोणाला? त्यांना करून नाही का काय? अरे बरं लागला 7 वर्ष झालं रे बापुरीला. तो आपलं येणं जाणं होतं का नव्हतं. या मी बा. भेटायला आलो नव्हतो का त्यांना. तुम- म्हाताऱ्याला त्यांना पुरीचं लग्न 7 वर्ष झाले बरोबर. आणि आता वारले 2 वर्ष झाले ते. जाऊ दे दादा, आपण किती खरं हा? बोललो ना, त्याला कोरोनाच्या एवढं काळामध्ये वारले खोटं 2000 मध्ये बरोबर. पण तुम्हाला काय माहिती करोना झाला होता? म्हणजे आमच्या घरात माणसं असून आम्हाला नाही माहिती करोना झाला. अहो, करोना आमच्या नव्हतं आधी वय. काला खोटं बोललो? काय बोलायचं तुम्ही. घरात जाऊन देत नव्हते, स्वतः हा? पाणी द्यायला करोना जात नव्हतं नव्हते. वय. मग काय वेळ त्याला येडच. नाही हा? तुम्ही तर तोंड कुणीकडे जाता शेण कायला. हा बाई पाहिलं का माझ्या बापाला शेण महापुरीला झालं, दोष देऊ राहिले. हा. हा? पाव आता. बाजूला वा म्हणा बाजूला अंतर ठेवा. तुम्ही सांगा मावशी आता. बरं मी होते तुमच्या घरावर का बांबगोळा पडला नाही काय पण- माहिती मला तेच काही कळना. कस कस काय पडेल? आपण वाईट करायला नाही ना. वाईट करायला नाही ना आमच्या कसं काय पडेल. तुमच्या घरात होती तोपर्यंत तुमच्यावर पडायला पाहत होता सगळ्यावर. हा का हा. बरं ऐका आता मी सांगा काय आता म्हणते. सांगा. आता त्यांच्या घरावर बांब गोळा पडायची तुम्ही वाट पाहिली नाही, तो बांब गोळा पडणार नाही. आणि आता तिच्यावाली जट तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही बी खापणार नाही, दोघं नवरा बायको. मी काय म्हणते ते ऐका. ओ मला काही संबंध नाही बरं का त्याच्यामध्ये. तुमचा संबंध नाही, तुमचं बरोबर आहे. तुम्ही काय धड इकडून नाही धड तिकडून नाही. तुम्हाला हा विषयच कळा ना का. तुम्हाला असं वाटतं जरी हा येत एक तर ती कापून टाकू, नाही तर काय देवाचं असेल ते करून टाकू. काय ते बोला ना. नाही तर घरातले आहे ते माणसं नको जायला संपून मायवाले नाही जाणार संपून, असं काही नाही. हा तुमचा गैरसमज आहे. लागेल घराला कुलूप. नाही नाही, मी काय म्हणते माही बात ऐका. जट येते म्हणते ती का काही घराला कुलूप लावायला नाही येते. आता तुम्ही जट आहे म्हणून इतक्या दिवस तुम्ही तिला सांभाळलं, तुम्हाला माहिती नव्हतं, तुम्ही तिच्या हातचं जेवण केलं. हम्म. जटने दिसली तुम्हाला डोळ्यांनी तर तुम्ही आता सकाळच्या 3 बाजरीच्या भाकरी इडो पायी पायी येऊन पाचावल्या डुबुकीवाड्यांसहित. हम्म. तुम्हाला माहिती झालं तर आता तुम्ही काय म्हणत्या, पोरीला म्हणत्या लांब वय अंतर ठेव. बरोबर आहे का नाही. तुम्ही किती भाकरी म्हणते? 3. 3. तुम्हाला काय माहिती 3 काढले? आता हेच म्हणून राहिले बाई तुमचे येई बा. तुम्हाला काय माहिती 3 माय पोर म्हणले ना. कोण माय पोर. मी 3च दिले होते ना आत्ते कागद तुमच्याजवळ. खेळवणी 3 भाकरी खाल्ले मी. नाही 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 तिने ना 2.5च भाकरी खाली. 2.5 खाल्ल्या. आणि मग अर्धी कोणी खाल्ली? अर्धी मी खाली. अच्छा. गुळवणी दोन्हीकडे खेळवणी. तू गपराय तर मी काय नंबर लय तर मग गपराय तू. माझा नंबर हा. ही गोष्ट खरी. गपचीप बसलो हो. तर ऐका तुम्ही आता मी काय म्हणते. आता ठीक आहे तुम्ही जट आहे म्हणून तुम्ही तिला बाजूला करू राहिले, अंतर देऊ राहिले. हा. पण जवळ जट तुम्हाला माहित नव्हतं तवर तुम्ही तिला अंतर दिलं का. तुम्ही किती लेकीवानी जीव लावला. मग आणि पोरं होणं ना होणं हा सगळा तुम्हाला सांगू का, हा शारीरिक प्रॉब्लेम असतो. त्याचा तुम्ही डॉक्टर इलाज केला, सगळं काही केलं तर त्याच्यावर काहीतरी मार्ग चालू निघतो. आहे औषध गोळ्या. चालू आहे ना 100% बाई तुला होणार आहे. माझी दुआ आहे तुला मनापासून. पण मग राहिला आता हे तुम्हाला माहिती झालं, मग तुम्हाला असं वाटतं माझ्या घराला कुलूप लागतो काय, सगळे एका मागे एक जात्या का काय, जे राहिले साहिले ते. मी काय म्हणते ते चांगलं ऐका. ती काय तुम्हाला सांगते अपशकुनी जट नसते, तर तिचा आपण कायदेशीर इलाज पण करू शकतो. एक तर ती कापून काढू शकतो किंवा मग तुम्ही पार्लरमध्ये जाऊन पण तिला सुट्टी करू शकता त्या जटीला. असं काही नसतं. होती ती तर त्याचा एक दैवी प्रॉब्लेम बी असू शकतो किंवा त्याच्यावाला ती जट होणं म्हणजे त्याचं होती ती जट सायंटिफिक त्याचे कारण असतात अनेक. त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाहीये. नाही, नाही, आता ताई, मी- आम्ही काढून टाकू कारण मीच आमचा काढते नंबर ना. लागला नाही पाहिजे. देवदाशी नाही तर मग पूर्णच काढून टाकले चालायचं नाही 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 पूर्ण कसं काय तुम्ही येडे बिडे झाले काय. तुम्ही लोकांनी त्या पोरीला येड्यात काढलंय. नाही यायने काढलं मला मत मा मत आहे हा का पूर्ण काढून टाका. मीच आता आहे ना हा. कातर आणते, हा आईची क्षमा माफी मागते हा. मंदिरामध्ये जाऊन आणि मी ती माझ्या हाताने काढून टाकते. बर. मग आता जर जट असताना तुम्ही म्हणते अंतर ठेवा, आता तिथं माझ्या शेजारी बसेले, मी स्वतः तिला त्या जटीला कापणार आहे.
मग पहिला नंबर तर मला लागायला पाहिजे. हे डोक्यातून तुम्ही काढून टाका. आता मी जट कापणार आहे, मग पाहू काय होतं काय नाही. लागणार रात्रीतून काय भरोसा आहे? मला काय होणार आहे, काय भरोसा काय होणार नाही. असं काही नसतं. तुम्हाला कोणी सांगितलं? ही सगळी अंधश्रद्धा तुमच्या मनात कोणी घातली मला कोणा हे पोट सांगा. घातले तुम्हाला हे? ऐकून घ्या चांगलं अहो, त्यांचं. सकाळपासून मी तेच सांगू राहिलो तिला. तुम्ही त्या नवऱ्याचं ऐका ना म्हणल्यावर काय बाई आहे बा. त्यांचाच नंबर आहे आता. नाही रे, पाहुण्याचा नंबर माहिती तो कधी नंबर आहे? तो का बिदारायचा काय? हा ताई, बी धरायचं, तुमचा धरायचं का बी? कोणाचा? तुमचा. आम्हाला नाही बे वाटत. मग पोर मावाली तेव्हा मला काय बे वाटणार आहे? तुम्ही कधीच मारणार नाही का? हा? अहो ताई, या जगात अच्छा, कोणी अहो, आम्हाला ज्याला पटकावून येईल? ज्याला मला घातलं ना तोच मारणार राहतोय. आमच्या घरात अशी प्रथा चालू आहे आता. काय ही पोरगी आमच्या घरात आली तशी. बर हम्म. आमचे माणसं टपकून जाऊ राहिली. केलं माणसं, काय करावं माणसं. आता? काय करावं? आणि बाया बाहेर राहत्या माग आणि बायाचं रिझल्ट लागत पण मागून लागत. मग आहे जायचं नाही का? हा. मग अहो, नंतर बाहेर. असं काही नाही. तुम्ही डोक्यातला गैरसमज काढून टाका, काहीच होणार नाही. आता ती जट मी कापी ते लागला तर मा नंबर लागू दे. नाही बाई, माझा तू जीव या धडधड घरची. करू राहिला, माझ्या माणसाचा नंबर या. तो घरचे माणसं जगू दे बाई, तिचे आई बाप जगू दे. हम्म. काय व्हायचं ते ना, आई भगवती मा करील. आहे अहो मग? दाशी आणा चट कापून जा. चला चल मधी. पाहू द्या मला काय होत जा मध्ये. बाबा, अच्छा हा तू चांगली पड. पाहू घे बरोबर कापी ते कधी. हा पाहू घे. चल तुम्ही कापी ते चाल. असं कुठं राहत का? होय ना. मी एवढी पाहते जाणार. अच्छा माझी मी जाणार. अरे तुला खरं वाटलं पाहिजे ना, खरी कापली का खोटी. बस कर घेऊन गेली कुणीकडे काय नाही. मग देवाजवळ गेले का ते? बस कर एवढं दिसत नाही. इकडं उजेडात ये. कापली जट. आता काय होतं मला सांगा तुम्ही. काय माणसं आहे बाई, इकडून काय काखातून काढतील, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होईल. झाले ना बाई, व्यवस्थित वाटतंय ना? मग मला पहिले पण काही प्रॉब्लेमच नव्हता त्याचा. आणि मग सांग बरं, तो सासूलाच काय अडचण आली अशी? काय रे म्हणा दिवस जाय ना महापौर नुसकान केली. अहो जाईन, दिवस जातीन, असं थोडी राहत. अडचणी राहत्या. बरं तुम्ही म्हणशाल मला आता. ना पहिल्या टप्प्यात 2 पोरं झाले पाहिजे सुनाला, तर मी आता मानीन का या मशीन बाई. आहे का? ती का काय 2 बकरांची शेळी का काय बाई? काय चावळ तू बाई आहे का 4 पायाची गदडी? तुला काय कळाना? देवीची जट जर आली तर देवीची जट काय पोरं बंद करायला येते का माणसं खायला येते? काहीच नाही हे बरोबर. कळायला पाहिजे. देव कुठं माणसं खातो का? नाही नाही हा? तुम्ही असं म्हणते ना, देव पोरं लगेच झाले पाहिजे मला. देवलिंगा येते, देवाला भाजी भाकरीचाच निवत चालतो. हे बोकडे कोंबडे आमक धमक हे सगळं टिळा टोळा हे सगळं ते देवाचे ते गाडीवान खात्या गाड्या. राक्षस भिक्षस, आपण त्याला टिळा देतो. हम्म. मग देवीची जर आईची जट आली तर ती जट काय माणसं खाती का? आतापर्यंत कोणत्या देवांनी माणसं खाली आणि पोरं नाही होऊन दिली? तेच ना. काय कोणत्या जगात तुम्ही ताई फिरू राहिल्या? बरं निघतो मग आम्ही आता. हम्म, जाते मी. हम्म, पण चांगलं झालं तर तुम्हाला खुश करायला येईल हम्म, बर का. हम्म. आणि चांगलं जर नाही झालं मग तुम्ही पा. पण आता बाई बाकीचे राहिले आणि तूच नाही राहिले तर तुम्हाला काला सांगायला येशील का विचारायला म्हणजे येशील? मला पुढे घालणार आहे काय मग तुम्ही? आता तुम्हाला एवढं समजून सांगू नये बी जर तुमच्या डोक्यात उजेड नाही पडत आहे तर काय बाई आहे बा? बाई अवघड आहे. मग लय अवघड आहे. लयच अवघड आहे. अहो, ही पोर कशी तिकडे राहते मला प्रश्न पडलाय आता. बरं जाणार आहे आता हा, चला. पोरेल ना चला जाय आता, चल. जाय का केटू हात हात धरून धरून जाय. या माझ्यासमोर मी हात पोरीचं. नाही धरणार. अच्छा, आता जट कापली ना बाई. कापली बी तरी भरोसा नाही अजून मग मला. आंघोळ करून टाक घरी गेल्यावर. नाही नाही पोरं चालेल होतं येते. हा तू हा, ये. काशी राह बाई. भगवती सगळं तुझी इडा पिडा आला बाला चला, दुःख येऊ चल, हा चल मी जातो. आणि तुझ्या जाय सासूला तू. चांगली काय सद्बुद्धी म्हणले दे. तर मला फोन कर परत. बाबूराव काय तमाशा आहे? काय आता ते सांगत आमचं श्रद्धा लोकायची काहीतरी काय आपल्याला तर अजिबात. अहो इतकं बोललं मी द्यायला होते काय ऐकायला ती बाईक अहो, श्रद्धा ठेवा तुम्ही भगवंतावर, मग? पण अंधश्रद्धा काय ही अशी? का जट निघाली म्हणून माणसं बाहेर निघू राहिले, हा. बरं, सुटले आणि लॉक लाग सुटला ना आता आमचा नंबर लागतो का काय? नवऱ्याला म्हणते तो नंबर हा लाग. स्वतःच नवऱ्याला. सांगवाय आता तमाशा. हा? मग हिचा का नाही लागणार? ते होते माझं शेवट आहे. म्हणजे सांगा आता तमाशा. असं जाऊ नाही चला आता काय चालेल, आहे बा. थोडं सुधरावा माणसाने, येड्यापणा नाही करावा. हं?
बरं आता होतील ना व्यवस्थित हा वहीन सगळं वहीन मी पार पोरांचं सुद्धा मी आईकडनं नवस केलाय तिच्या बरं, बरं. नावाचा. चला येऊ का मग हा सांगायला या. हा येईल हा आनंदाची बातमी. हो. हा ठीक आहे. काय बाई लोकांचं या असे तमाशा आहे. हं? जट निघाली दैविक जट राहते किंवा मग तिचा काही सायंटिफिक काही विचार करता येतो, डॉक्टर इलाज काही करता येतो. ते दिलं सोडून आणि म्हणे जट निघाली आणि माणसं मडीची मडीच घरातून निघत सुटले. काय अंधश्रद्धा आहे बाई. आता मी कापले आता मला काय होतं पाहते. असं कुठं चालतं का? काय लईच येडे लोक आहे भाई, येडे लोक. काय खरं नाही बाई.